हे ब्राह्मण त्वं किं कुरुते एष कुकुरपुत्र नयति हे मूर्ख अशः कुकुरः अस्ति अस्ति सर्वजनाः विद्याय मोदति एष अवश्य कुकुरः अस्ति माझे पूज्य गुरुजन वर्ग यांना माझा नमस्कार व माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो यांना पण माझा नमस्कार। आज आपल्या शाळेत आपण संस्कृत दिन साजरा करत आहोत, तर मी एक सुभाषित सांगणार आहे। अन्नदान परदान विद्यादानवत परम, अन्याच्या क्षणिका तृप्ती यावजीवम मोठे काम आहे। अन्न खाण्याने भूक भागते व तात्पुरती तृप्ती मिळते, पण विद्याने आपल्याला विद्या आयुष्यभर उपयोगी पडते। राजन राजन कथम सुभाषितम रम्यम 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 सुभाषितम अधुना रम्यम सुभाषित सादर करोति आरव गवांडे। सर्वदेव नमस्कारं देशवृत्ती गच्छति। आकाशातून पडलेले प्राणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन येतात त्याचप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हे केशवापर्यंत पोहोचते। खाता प्रसादिता पुष्पकोळे बेन पाकळ्या ओसांचे प्राप्ते काका काकटिक कावळा आणि काळी असते, कोकिळ आणि कोकिळात असते, कोकिळ आणि काळीत असते। यामध्ये भेद कसा करणार? जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा आपल्याला लगेच कळते की कावळा हे कावळा असतो, कोकिळ हे कोकिळ असतो। नमस्कार, मम नाम अभिनव अस्ति। संस्कृत भाषा भारतस्य प्राणभूत भाषा अस्ति। संस्कृत भाषा भारतस्य प्राणभूत भाषा अस्ति। चारों वेद रामायण महाभारत भगवद्गीता इत्यादि ग्रंथ संस्कृत भाषेवर एव विराजित आहेत। धन्यवाद। देवी रमणीय अधुना नाटिका सादर करोति छठवर्गस्य छात्रा। अस्माकं कार्यक्रमस्य अध्यक्षा सौ संगीता कल्लू महोदया, उपस्थिताः सर्वे शिक्षक बन्धुभगिन्यः, सर्वे छात्राः, प्रथमतः सर्वेषां संस्कृतदिनस्य हार्दिकाः शुभाशयाः। अद्य वयम् अत्र संस्कृतदिनसमारोहस्य कृते सम्मिलितवन्तः। भारतदेशे संस्कृतभाषा अचिरेण सर्वतोमुखी भवेत् इति हेतुना वयं कटिबद्धाः। भारतीय प्रादेशिकभाषाणां संस्कृतभाषा आधारभूता न भारते। संस्कृतसाहित्यं भारतीय संस्कृतेः दर्पणः एव। भारतीय एकात्मता साधिका नवीन शब्द निर्माण क्षमा प्रादेशिक भाषा समृद्धकाळ चे संसाधक भाषा संख्या मधुरा दिव्या निर्वाण भारती तस्यामि काव्यं पत्रं तस्मादपि सुभाषितम् इति कथ्यते। संस्कृत भाषायां बहूनि सुभाषितानि सन्ति, तानि गेयानि लघूनि सन्ति। सुभाषितानां कथमस्ति इति सुभाषितस्य महत्त्वं दर्शयति एतत् सुभाषितं। पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् इति कथ्यते। विविधाः नाटकाः संस्कृतभाषायाः कुर्वन्ति। दैनन्दिन व्यवहारे अपि वयं संस्कृतभाषा विविध शब्दान् उपयोगं कर्तुं शक्नुमः। तदर्थं संस्कृतविषये छात्राणां रुचिः वर्धेत् इति एव प्रयोजनम् अस्मिन् कार्यक्रमस्य अस्ति।
निश्चयेन सर्वे छात्राः तादृशं प्रयत्नं कुर्वन्तु। अति मधुर गीत संस्कृत आधुरा अनुष्का अधिका गीतात नृत्य सादर करतो। दरवर्षी श्रावण शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच राखी पौर्णिमेला आपण हा दिवस पूर्ण जगभरात साजरा केला जातो। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभावे। म्हणजे हा संस्कृत श्लोक आपल्याला संस्कृत दिवसाची शुभेच्छा देत आहे। जसे की संस्कृत मधून या सुभाषिताचा अर्थ असा आहे की कोणालाही दुःख येऊ नये, सर्व सुखामध्ये जगो आणि जे काही तुम्हाला मिळालेले आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा आणि कोणतंही दुःख तुम्हाला भोगायला येऊ नये असा या संस्कृताचा अर्थ आहे। संस्कृत हा आपल्या सांस्कृतिक व वैदिक धरोहराचा एक अनमोल रत्न आहे। संस्कृत भाषेचा अभ्यास, तिचा प्रचार आणि तिची महतीची जाणीव आपल्याला करणे खूप गरजेचे आहे। संस्कृत भाषेचा अभ्यास केल्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात, कारण ती एक भाषा नाही तर संस्कृत भाषा ज्ञान, तत्वज्ञान आणि धर्म यांचे एक अढळ माध्यम आहे। आपले धार्मिक ग्रंथ, उपनिषदे, काव्य जसे महाभारत, रामायण हे संस्कृत भाषेमध्येच आहे। संस्कृत भाषेचा अभ्यास करणे म्हणजे प्राचीन ज्ञानाच्या गंगेमध्ये स्नान केल्यासारखेच आहे। संस्कृत भाषा शिकल्याने आपल्या बुद्धीला एक धार येते आणि आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळते आणि आपले शब्द, उच्चार हे स्पष्ट होतात। ज्या कोणाला संगीत कलेमध्ये विचार व्हायचा असेल त्यांनी संस्कृत विषय हा निवडलाच पाहिजे आणि शिकलंच पाहिजे। या संस्कृत दिनाच्या निमित्ताने आपण संस्कृत विषयाचा आदर, सन्मान वाढवूया आणि आपल्या जीवनात पुन्हा एकदा संस्कृत भाषेला जिवंत करूया। धन्यवाद। संत देले जिंकलेले ऐकले त्यामुळे त्यांचे आभार। हा कार्यक्रमाचेच अध्यक्षीय वतीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते।